नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के रामटेक लोकसभा क्षेत्र से नीतीश कराड़े मास्टर रश्मि बर्वे श्याम कुमार बर्वे का चुनावी सभा में जोरदार प्रचार प्रसार। रामटेक लोकसभा क्षेत्र में जगह जगह हो रही कांग्रेस पार्टी की सभाएं। देखिए पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। रामटेक लोकसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। सर्व वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आपणास 10-15 दिवसा अगोदर आपण बघितलं असेल कशा प्रकारे या जिल्ह्याने आपल्याला हुकुमशाहीचे एक उदाहरण दिलेलं आहे। रश्मी बर्वे यांचे नामांकन रद्द करून ज्या भीतीपोटी त्यांनी नामांकन रद्द केलं होतं ते षडयंत्र त्यांचं शक्य झालं नाही। कारण माननीय केदार साहेब, मुळक साहेब, सुरेश भाऊ भोयर, अवंतिका ताई या सर्वांनी बी फॉर्म मध्ये माझं नाव श्यामकुमार बर्वे हे टाकल्यामुळे आपल्याला पंजा हा चिन्ह आज इथं घेऊन उभं राहता आला। अन्यथा भारतीय जनता पक्षाचा विचार असा होता की आपल्याला पंजा हा चिन्ह रामटेक लोकसभेमध्ये मिळालाच पाहिजे नाही, हा षडयंत्र त्यांच्या आपण खेचून काढलेला आहे। त्यामुळे त्यांना जे शक्य झालं नाही ते आता वेगवेगळ्या प्रकारे निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण ज्या पद्धतीने मागील 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी व आपले देशाचे पंतप्रधान यांनी खोटे आश्वासन जसे दिले, रोजगाराच्या विषयावर त्यांनी 2 कोटी रोजगार दरवर्षी देण्याचे आपल्याला आश्वासन दिलेला होता। आज 40 लाख लोक बेरोजगार झालेले आहेत, ज्यांना नोकरी होती कोरोनामध्ये आणि नोटबंदीमुळे। शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देण्याचा त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेला होता, तोही खोटा ठरलेला आहे। आपल्याला 2010 चे रेटनी आज आपल्याला शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे। महिला सक्षमीकरणाच्या घोषणा केलेल्या होत्या, आपण महिलाबद्दल बघितलेला आहे। हाथरस आणि मणिपूर आणि देशातल्या ज्यांनी गोल्ड मेडल आणलेला आहे त्यांचे हाल ह्या देशामध्ये कसे करण्यात आलेले आहे। आपण बघितलं असेल की हा देशात संविधानाबद्दल कशा प्रकारे त्याला तोडून मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून आपल्यास विनंती करण्याकरिता इथं आलेलो आहे, आपला आशीर्वाद घेण्याकरिता आलेलो आहे। समोर आणखी कराळे सरांची सभा आहे, आणखी कामठीला एक सभा आहे, म्हणून आपला आशीर्वाद मागतो। येत्या 19 तारखेला पंजा या चिन्हाला प्रचंड बहुमताने आपण विजयी कराल हीच आशा बाळगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहिजे अशा करा बरं। ते तो सोडा, डिग्री 78 का 68 ची आहे आणि डिग्रीवर जो फंड आहे का नाही फंड, तो फंड 93 ले जन्माला आला। अरे चा माय, मी म्हणलं त्याच्यात बी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे। एवढे बयाड दोघे आणि ह्या का नाही दिल्लीच्या सीबीएसईच्या पोट्याची एक समिट घेते परीक्षेच्या अगोदर, परीक्षा पे चर्चा। जो एकही वर्ग शिकला नाही, हा कायचे म्हणजे तो शिकणाऱ्या पोराला तो सांगते परीक्षा पे चर्चा, आणि त्याच्यात पोट्याला का सांगते, ह्या पोट्याला सांगते का पहिले परीक्षेत कठीण प्रश्न सोडव जा। माय, मी म्हणलं अबे कोणी का सांगन मास्तर का पहिले का सोडवा सोपी, ह्या का म्हणते कठीण सोडवा आणि सुद्धा पेपर घुसून द्या। कितीची उपाद होय हे बयाड बोंग्या। अरे ह्या मनमोहन सिंगले मुका म्हणे, अरे तो मुका परवडला, पण ह्या फोकणाऱ्यात आणणारा नाही परवडला। आला टीवर मन की बात। अबे साले कुछ तो काम की बात कर, वही मन की बात। अरे आमचे प्रश्न काय, मुद्दे काय, मुक्या आणि अडाणी तुझे जवाई होय का? कोरोनात देशाचा जीडीपी मायनस मध्ये गेला आणि ते प्लस मध्ये होते। सन उत्पन्न वाढून राहिलं होतं। बीएसएनएल बंद केलं, जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावली त्या लोकायले। काऊन तर मुक्याले जीव द्यायचं होतं। त्या मुक्याले जीव द्यायला फुकट वाटलं त्यांना पहिले। गॅशीम
चिम फुकट इंटरनेट, फुकट फुकट, टर 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 टर, 6 महिने फुकट दिलं आणि झोक्कानं मुक्या म्हणते 84 दिवसाचे 199. तिथून 6 महिने गेले 399, तिथून 6 महिने गेले 599. घे ना. आणि मग पुन्हा म्हणते 720 रुपये. घे ना गरम फडक्यानं. यालेच अच्छे दिन म्हणते. याच्या डेफिनेशन मधले अच्छे दिन. अरे 2014 67 रुपये पेट्रोल होतं, 116 वर नेलं साल्यानं. इलेक्शनचं वर्ष आहे, 9 कमी केले. बमाड वखरले. डिझेल 52-53 रुपये होतं, 93 रुपयावर नेऊन ठेवलं. नेलं का नाही? हे सिलेंडरचे भाव 430 होते, 1130. ह्या बायकायला विचारा, माय बायको सिलेंडर आला का डेंग 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 लावते नुसती. मी म्हणलं माय डोकसं नको खात जाऊ. म्हणलं या संविधानानं तुले बी अधिकार दिला. एक ट्विटर हँडलवर अकाउंट काढ म्हणलं. सिलेंडर वाला आला का एक मस्त सेल्फी घे का. ते पाहिले आहे का मोबाईल? यायले या फडणवीस सरकारनं अर्धी तिकीट दिली. काही गरज आहे का जी अर्ध्या तिकिटीची? हा, जशा काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे. यायले भावजाई उभी तरी ठेवते का? अरे उभी ठेवते का? यायले दिवाळीला गेलं 100 रुपयाचं पोतीला फेकून मारते ते. हा, अरे तुम्हाला पाहिजे का सिलेंडर अर्ध्या किमतीत पाहिजे? ते नाही दिलं. सिलेंडर दिलं का? रोज गरज आहे सिलेंडरची. सिलेंडर अर्ध्या किमतीत नाही दिलं आपल्याला. म्हणजे लुटून पहा. 40 रुपयाची सिलेंडरवर सबसिडी देते साला भिकारवाडा. देतच कायले म्हणा साल्या, बंदेच घेणं 40 रुपये आमच्यापासून. साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही आपले. इकडं रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्या 2 दिवस अगोदर एक एज्युकेशन मिनिस्ट्रीनं GR काढला. का म्हणते तो GR? 10वी पर्यंतच्या ट्युशन घेता येणार नाही. म्हणजे छाया बरोबर नाही जिल्हा परिषदच्या, आणि 10वी पर्यंतच्या ट्युशन बंद. म्हणजे आपलं पोट्ट शिकलंच नाही पाहिजे. चरस गांजा पेरलं पाहिजे, लंगलंग हिंडलं पाहिजे ना, बदमाश झालं पाहिजे, यायचे झेंडे घेऊन फिरलं पाहिजे साल्याचे. हे लक्षात घ्या तुम्ही. देशाचं भवितव्य ओळखा. आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे. आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं आहे. या पोरायचं, आपल्या पोरायचं भवितव्य वाचवायचं आहे. याच्यासाठी इंडिया अलायन्स तयार झाली आहे. हे एकत्र याच्यासाठी आले का देश वाचला पाहिजे. अरे काहीच नाही ठेवलं आहे ना. सुप्रीम कोर्टाला ऐकायला तयार नाही साले. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय पाहत नाही. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे का हा देश वाचला पाहिजे. एक लहानशी गोष्ट, एवढा अहंकार आहे जी, प्रचंड अहंकार. त्या दिल्लीले शेतकरी आंदोलक आले का नाही? आता आले. याच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं 1 वर्ष 3 कायदे रद्द करासाठी. शेतकऱ्याच्या उरावरच बसला हे सरकार. मार म्हणे 2.5 पट भाव देतो, काही भेंड नाही देऊन राहिला. सोयाबीन 2004 4,000 होतं, आताही 4,000 आहे. कापसाचे भाव 6,000च खेळत आहे. अरे 10,000 भाव असता माझ्या बापाले सोयाबीन याचा कापसाचा. 11,000 कापूस असता. निर्यात बंदी करून टाकली आणि कापसाच्या गटन या चोट्ट्यानं आयात केल्या ऑस्ट्रेलियाहून. मग साला म्हणते कराय मास्तर बोलते म्हणते. अरे ज्याची जायते तो बोलन ना. अरे कास्तकाराचा पोट्ट आहे साला. तिथं राबा लागते. मला माहित आहे जिच्चा ढुंगणातला काम ढुंगणात जिरते. म्हणून एवढं लक्षात ठेवा, मायबाप कास्तकार मायबाप जगला पाहिजे, ना तर गोटे खा लागन त्यांना जर उगवणं बंद केलं तर. तो आपल्याला जगून राहिला. आणि हे म्हणते काँग्रेसनं का केलं वरून? ताबे साले जे तुम्ही इकून राहिले का नाही हे केलं. तू जे त्या इस्रोत जारी राहू नये कोणत्याच पंतप्रधानानं. त्याला वाटते का मी पंतप्रधान झालो का मी मरतपर्यंत राहीन. अच्छे गेले ऐरे गैरे नत्तू गैरे. हिटलर होता, त्याला वाटत होतं माझ्या जगावर राज्य असलं पाहिजे. त्याला वाटत होतं म्हणलं जगावर राज्य असलं पाहिजे. हिटलरले वाटे. त्याचा सोबती होता मुसोलिनी. गॅस चेंबर मध्ये टाकू मारलं त्यानं लोकायले. चेंबर मध्ये टाके असा 500 लोक. झाकण पॅक केलं, क्लोरीन गॅस टाकली का मेले. 5 मिनिटात लोक मरे. बुलडोजरनं गड्डा खोदे, टाके लोकायले मातीवरतून. असा होता हिटलर. जगावर राज्य करीन असं स्वप्न होतं त्याचं. युद्ध संपत आलं. बंद्या युरोपातले जवान पोट्टे मरून गेले. त्या रोमच्या चौकात, इटलीच्या चौकात त्याचा सोबती जो होता मुसोलिनो. तारीख पहा, तारीख सहित सांगतो, अंदर रेकॉर्ड सांगून राहिलो. तारीख सहित तारीख होती 28 एप्रिल 1945. या तारखेला 2.5-3 लाख लोक जमा झाले. दरवाजा लावून होता त्याच्या घराचा, राजगृहाचा मुसोलिनीच्या. लोक घुसले कण्या. दरवाजा तोलला मोठा.
घरात घुसले, असा मारला जी मुसोलिनीले, असा मारला, ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला, मरतपर्यंत मारला, त्याच्या बायकोले बी मारलं, कपडे काढून मारलं, नागोय करून मारलं, मेल्यावर बी मारलं. आणि तेवढं नाही झालं, लोकांचं समाधान तेवढं नाही झालं, दोघाही नवरा बायकोले नागोय टांगलं वरतं दोरान बांधून. हे लाईव्ह चालू होतं, हे हिटलर जर्मनीतून पाहत होता. हे लाईव्ह चालू होतं. हिटलरले वाटलं, त्याचा तमाशा पाहिला आणि हिटलरले वाटलं लोक आपल्याला याच्यापेक्षा बेकार मोतनं मारान. 29 तारीख गेली आणि 30 तारखेला 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली. हे लक्षात घ्या. माया देशातले लोक चांगले आहे. मी अजिबात असं म्हणत नाही का माया देशात अशी पायी आली पाहिजे, ठीक आहे. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे का येणारा परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. पुन्हा महाविकास आघाडीचा केदार साहब आप आगे बढ़ो, केदार साहब आप आगे बढ़ो. अरे एक नारी, आज एक महिला यांच्यावर इतकी भारी पडली की दिल्लीच्या पंतप्रधानाला आपल्या कानांमध्ये यावं लागलं. आपला विजय तेव्हाच झाला बंधूंनो. आज आपण फक्त एक औपचारिकता आपण पूर्ण करत आहोत. आदरणीय विचार मंच, भैया नाम नहीं लूंगी, माफ करना. आज तुम्हाला असं वाटत असेल की रश्मी बर्वे म्हणजे अबला आहे. रश्मी बर्वेला आम्ही निवडणुकीपासून थांबवलं तर रश्मी बर्वे थांबेल आणि पंजा चिन्हाचं काही नाव निशान काही ठिकाणा राहणार नाही. लेकिन बीजेपी वालों को मैं बताना चाहती हूँ, आपकी सोच जहाँ से खत्म होती है, हमारे केदार साहब की सोच वहां से शुरू होती है. ये बात तुम समझ लो. अरे बाबा पंतप्रधान महोदय, 10 वर्ष तुम्ही विदेश फिरले, मोठमोठ्या विदेशाच्या यात्रा काढल्या, तेव्हा नागपूर जिल्ह्याचं आणि कनान आमच्या शहराचं नाव आठवलं नाही. आज एका गद्दाराचा प्रचार करायला आज तुम्ही आमच्या कनान नगरीमध्ये आले. हे कनान नगरीची कनान नागरिकांची ताकद आहे, हे एका सेवकाची ताकद आहे, हे एका आपल्यासारख्या गोरगरिबाची ताकद आहे. पंतप्रधानाला आज आपण कनानमध्ये आपण आणत आहोत. बंधूंनो, तुम्हाला सांगते, विकासाच्या गोष्टीवर 2 शब्द बोलायला पाहिजे होतं. आज अरे इथं बस स्टॉप आम्हाला तुम्ही देऊ शकत नाही. कनान सारखं शहर, गाजलेलं शहर, एक बस थांबायला इथे 2 निवासी थांबायला तुम्ही ते बस स्टॉप देऊ शकत नाही. तुम्ही कोणता विकास केला हे तुमच्या मनाला तुम्ही विचारा. आज बंधूंनो, खरंच खूप ही निवडणूक आहे, ही अत्यंत सर्वांसाठी महत्वाची. 2 वेळचं बंधूंनो गारपीट झालं, 2 वेळचं गारपीट झालं, पण या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया आमदाराने टाकला नाही साहेब. 2 वेळा हेमा मालिनीला आणलं, 2 वेळा हेमा मालिनीला पार्श्वनीत नाचवलं, रामटेक मध्ये नाचवलं, पण आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकण्याची ताकद या आमदाराने दाखवली नाही. असा निष्ठुर आमदार. आज ही सभा सक्सेस झाली पाहिजे याच्यासाठी किती प्रयत्न केले, पण जनता जनार्दन आमच्या सोबत आहे. जनतेचा आशीर्वाद आज आमच्या सोबत आहे. आणि आज बंधूंनो, तुम्ही सर्वांनी संकल्प करायला पाहिजे. येत्या 19 तारखेला पंजा या चिन्हावर बटन दाबून बहुमताने महाविकास आघाडीला, काँग्रेसला निवडून आणावं, इतकी विनंती मी आपल्या सर्वांना करते. आज एका माय माऊलीचा छळ या सरकारने लावला. जेव्हा माझा फॉर्म कटला बंधूंनो, हा आपला रामटेकचा बोका घेऊन, जो खोका घेऊन बोका झालेला आमदार, हा रात्रीचे 9 वाजेपर्यंत
व्हॅलिडिटीच्या ऑफिस मध्ये भूतासारखा थांबला होता. याला माहित होतं रश्मी बर्वे जर उभी झाली तर रश्मी बर्वेचा पराभव कुणीही करण्याची ताकद याच्यामध्ये नाही. म्हणून रश्मी बर्वेचा फॉर्म यांनी कट केला. आदरणीय केदार साहेबांचे धन्यवाद, आमच्या माननीय मुळक साहेबांचे धन्यवाद. रश्मी बर्वेचा फॉर्म जरी कटला, रश्मी बर्वेच्या पतीला आज तुम्ही तिकीट दिली. आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जेव्हा सावित्री माईच्या पाठीमागे खंबीरपणे ज्योतिबा उभे होते बंधूंनो, आज माझ्या ज्योतिबाच्या पाठीमागे ही सावित्री खंबीरपणे उभी आहे आणि याचा बदला याला आपल्याला द्यावा लागेल. तू कितीही प्रयत्न कर, तुझा तर निकाल आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही दाखवला, नावाची रश्मी लावणार नाही बंधूंनो. जेवढा छळ यांनी एका माझ्या महिला माझा केला, याला तेवढेच याच्या डोळ्यातून अश्रू आपल्याला आणून दाखवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला पंजा या चिन्हावर निवडून द्यायचा. इतकंच सांगते, आपल्या शब्दाला विराम देते. आज माझी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या गावच्या लेकीची इज्जत माझी तुमच्या हातामध्ये आहे. आज जीवाचं रान केलं होतं, लहानपणापासून संघर्ष केला, बिना बाबाची मी मुलगी, या आमदारांनी एवढं पाप केलं, मला माहित आहे एवढं पाप केलं. माझा फॉर्म या आमदारांनी कट केला. याला माहित होतं रश्मी बर्वे जर निवडून आली, याचा आमदार याचा उमेदवार हा 2 लाख मतांना पराभव होईल. एका गद्दाराला याने आपल्या पाठीशी घेतलं. आज बाबा जुमदेवजीचं नाव पंतप्रधानांनी घेतलं, पण कोणासाठी घेतलं? अशा गद्दारासाठी घेतलं ज्याचे नागपूर सारख्या शहरामध्ये 4-4 दारूची दुकान आहे. तुम्हाला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे, त्या आमदाराला वाटायला पाहिजे. आणि ते माजी खासदार जे बिचारे एका मांजरीचं पिल्लू बनून एका बिळात जाऊन बसलेला आहे, अरे तुम्ही लोकांनी काय विचार केला? आज भारतीय जनता पक्षाचा जो नेता, कोराडीचा नेता, त्यांनी माझा छळ केला. राजकीय दृष्ट्या मला 2 महिने सातत्याने जे षडयंत्र केलं, पण त्याच कोराडी मातेचा आशीर्वाद आज माझ्यावर आहे, म्हणून माझ्या पतीला आज तिकीट मिळालेली आहे. बंधूंनो, एवढंच सांगते, आपला सर्वांचा आशीर्वाद घेते, इथेच थांबते. आज आन बान शान आपली आज पणाला लागलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या लेकीचा बदला घेण्यासाठी पंजा या चिन्हावर